जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. सोलापूर शहराच्या अनेक झोपडपट्ट्या आणि वस्त्यांमध्ये जिथे विडी कामगारांच्या घामाच्या थेंबांनी इतिहास लिहिला जातो, तिथे एका छोट्याशा घरात इरफान हुसेन शेख यांचा जन्म झाला. गरिबीची सावली त्यांच्या बालपणावर पसरली होती, पण वडील आणि आजोबांच्या काँग्रेसच्या निष्ठेने ते घर नेहमीच राजकीय ज्योतने उजळलेले असायचे. काँग्रेस म्हणजे आमचे जीव की प्राण असं वडील सांगायचे आणि इरफान शेख तेच बाळकडू घेऊन पुढे वाढले. ते पदवीधर असून सध्या सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष, सेवा दल यंग ब्रिगेड दक्षिण सोलापूरचे उपाध्यक्ष आणि ऑल इंडिया काँग्रेस सेवा दलचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. इरफान शेख म्हणजे निष्ठावान कार्यकर्ता, जो पक्षासाठी जीवाची बाजी लावण्यास कचरत नाही. इरफान शेख हे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत. त्याचबरोबर त्यांच्या हृदयात एक वेगळीच ज्योत तेवत राहते, ती म्हणजे राहुल गांधी. राहुलजी गांधी आमचे राष्ट्रीय नेते आणि आमचा प्रेरणा स्रोत आहेत, असं इरफान सांगतात. भारत जोडो यात्रेच्या वेळी हे प्रेम शब्दातून नसून पावलात उतरले. कुटुंबाचा विचार न करता इरफान शेख राहुल गांधींसोबत तब्बल 3800 किलोमीटरची पदयात्रा करत गेले. पायाला फोड येईपर्यंत, थकवा येईपर्यंत चालले. ते पाय दुखले तरी मनात काँग्रेसची ज्योत कधी मंदावली नाही, असं ते आठवण म्हणून सांगतात. मुस्लिम समाजासाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची मागणी घेऊन ते सोलापूरहून मुंबईपर्यंत पायी चालले. रस्त्यातील खड्डे, पावसाच्या सरी, थकवा याला न डगमगता ते चालत राहिले. भलेही त्यांना त्यात यश मिळाले नाही, परंतु आपल्या भावना त्यांनी शासन दरबारी मांडल्या. यापुढेही अल्पसंख्याक समाजाच्या आरक्षणासाठी आपण अविरतपणे संघर्ष करत राहू, असा संकल्प त्यांनी केला आहे. अशातच त्यांनी एकता सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19 आणि सोलापूर शहरात दरवर्षी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, खतना शिबिर, नेत्र तपासणी शिबिर इत्यादी उपक्रम त्यांनी राबवले. तसेच प्रभागातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांसाठी मोफत मतदार नोंदणी शिबिरे, प्रॉपर्टी कार्ड बनवणे आणि बरेच सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. इरफान शेख यांनी छोट्या छोट्या प्रयत्नांनी शेकडो कुटुंबांना हक्क मिळवून दिले. 2025च्या पावसाळ्यात सोलापूरने ओल्या दुष्काळाची तीव्रता अनुभवली. मुसळधार पावसाने प्रभाग क्रमांक 19 मधील 80 ते 100 कुटुंबे उद्ध्वस्त झाली. पाणी साचले, घरे बुडाली, जीवन थांबले. इरफान मात्र थांबले नाहीत. शासनाकडे धाव घेऊन प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपयांचा शासकीय निधी त्यांनी मिळवून दिला. त्यावरच ते थांबले नाहीत. किराणा माल आणि अन्नधान्याच्या किट्स त्यांनी घरोघरी जाऊन वाटप केले. दुःखात साथ देणे हेच खरे राजकारण, असं ते म्हणतात. प्रभागातील रस्ते, पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईनच्या समस्या या सर्वांसाठी इरफान सतत पाठपुरावा करत असतात. छोट्या यशस्वी प्रयत्नांनी मोठे बदल घडवता येतात, यावर त्यांचा विश्वास आहे. आता इरफान शेख यांच्या डोळ्यात एक नवीन स्वप्न आहे. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर लढणे. निवडून आल्यास प्रभाग क्रमांक 19चा सर्वांगीण विकास करणार. तरुण वर्गासाठी 4 जिम आणि 1 स्विमिंग पूल, जेणेकरून ते व्यसनापासून दूर राहतील आणि आरोग्यपूर्ण जीवन जगतील. विडी कामगारांना जोड व्यवसाय म्हणून विश्वकर्मा योजनेद्वारे शिलाई मशीन वाटप आणि महिलांना 6,000 रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्य करणार, असं इरफान ठामपणे सांगतात. इरफान हुसेन शेख हे केवळ एक राजकारणी नाहीत, तर एक योद्धा आहेत. गरिबीतून उभे राहिलेले, काँग्रेसच्या आदर्शांना जिवंत करणारे. येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी आणि मतदारांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन ते करतात. इरफान हुसेन शेख यांच्या कथेतून प्रेरणा मिळते की एका व्यक्तीचा लढा हजारो जीवन बदलू शकतो आणि तो लढा कधीच थांबत नाही. अशा ध्येयवेड्या तरुणाची सोलापूरचा धुरंधर या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये मुलाखत घेतली आहे. पाहूयात काय म्हणतात इरफान शेख. दर्शक हो, जनशक्ती न्यूज चॅनलच्या सोलापूरचा धुरंधर या पॉडकास्ट शो मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर भारत देशाचे माजी केंद्रीय मंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे आणि त्याचबरोबर विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते इरफान हुसेन शेख यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. अर्थातच या निवडणुकी संदर्भात. इरफान भाई शेख, आपलं जनशक्ती न्यूज चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो.
शिक्षण त्यांचं BA पर्यंत झालेलं आहे आणि ते एक उद्योजक आहेत. त्यांनी राहुल गांधी जे आपले राष्ट्रीय नेते आहेत काँग्रेस पक्षाचे, राहुल गांधी यांच्याबरोबर भारत जोडो यात्रा यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्याचबरोबर ते सोलापूर शहर काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड दक्षिण सोलापूरचे उपाध्यक्ष आहेत आणि लोकसेवा बहुजन महासंघाचे महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याबरोबर भारत भ्रमण केलेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी उल्लेखनीय अशी आहे. त्याचबरोबर त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत, अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि पक्षासाठी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम आपल्या प्रभागामध्ये आणि पर्यायाने सोलापूर शहरामध्ये राबवलेले आहेत. मुस्लिम समाजाला आरक्षण आणि संरक्षण यासाठी त्यांनी मुंबई पदयात्रा देखील काढलेली आहे. त्याचबरोबर त्यांचा आणखीन एक उपक्रम मध्ये म्हणजे नेहमीच त्यांचा उपक्रम असतो, फक्त एकदाच नाही तर दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम ते नेहमी घेतात. त्याचबरोबर गरजूंना पावसामध्ये रेनकोट आणि थंडीमध्ये ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम त्यांनी अनेक वेळा सोलापूर शहरामध्ये घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये नव्हे महाराष्ट्र पूर्ण भारतामध्ये ज्यावेळेस कोविड या आजाराने थैमान घातलं होतं, अशा प्रसंगी त्यांनी सोलापूर शहरामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे. कोविडच्या रुग्णांना त्यांनी खूप मोठी मदत केलेली आहे आणि या काळात त्यांनी चांगला एक कोविड योद्धा म्हणून त्यांनी या काळामध्ये काम केलेलं आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीमध्ये त्यांनी गरजूंना धान्य आणि आवश्यक वस्तू वाटप याचा सुद्धा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर नेत्र तपासणी असेल किंवा मोफत चष्मा वाटप शिबिर असेल, अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवलेले. त्याचबरोबर हिजामा कॅम्प सुद्धा ते घेतात. रक्तदान शिबिर असेल, मोफत आरोग्य तपासणी शिबिर असेल, पॅन कार्ड आधार कार्ड शिबिर असेल आणि आता परवाच ओला दुष्काळ आपल्या सोलापूर शहरामध्ये आपल्याला सामोरं जावं लागलं. त्या ओल्या दुष्काळामध्ये सुद्धा इरफानभाई शेख यांनी अतिशय मोलाचं असं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि या काळामध्ये त्यांनी म्हणजे त्यांच्या परिसरातील नागरिकांना तब्बल 15 लाख रुपयांची शासनाद्वारे आर्थिक मदत त्यांनी मिळवून दिलेली. अशा प्रकारचं कार्य करणारे हे आपले इरफानभाई शेख आपल्या या जनशक्ती न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलेले. त्यांच्याबरोबर आज आपण मुक्त चर्चा करूया. इरफानभाई, तुम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात. तुम्ही कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात? प्रभाग क्रमांक 19 मधून इच्छुक आहे. बर. आणि मी त्याच प्रभागामधून लहानातून मोठा झालेला आहे. बर. आणि त्याच प्रभागामध्ये शाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे. बरोबर. आणि मी त्या परिसरामध्ये बघितलेलं आहे गरिबी काय असते. आणि आमचा एक छोटा प्रभाग आहे आणि त्या प्रभागामध्ये विडी कामगार आणि रिक्षा चालक एक कामगार वस्ती आहे, कामगार वर्ग आहे, मोठ्या प्रमाणात राहत आहे. आणि त्याच प्रभागामध्ये मी बघितलेलं आहे गरिबी काय असते काय. आणि त्याशिवाय कोणकोणता परिसर या प्रभाग क्रमांक 19 मध्ये आलेला? प्रभाग क्रमांक 19 मध्ये बोरकोडे नगर. बर. आणि आपलं नीलम नगर, आकाशवाणी केंद्र, अच्छा, विजयनगर, स्वागत नगर 2-3 आणि ताई चौक, शांतीनगर, दीक्षित नगर, शिवाजी नगर 2-3. बरोबर. इरफानभाई, तुम्ही त्या परिसरामध्ये राहता. मला वाटतं तो परिसर जास्त म्हणजे झोपडपट्टी आणि स्लम एरिया त्याच्यामध्ये जास्त आहेत आणि अलीकडचे बसलेले नगर त्या ठिकाणी आहेत. बरोबर. तर त्या परिसरामध्ये त्या प्रभागामध्ये कोणकोणत्या सार्वजनिक समस्या आहेत तिथल्या नागरिकांना भेडसावतात आणि यासाठी तुम्ही म्हणजे पाठपुरावा केलेला आहे, शासन दरबारी अनेक वेळा निवेदनं तुम्ही दिलेली आहेत, त्याच्यासाठी आंदोलनं केलेली आहेत. अशा कोणत्या सार्वजनिक समस्या त्या प्रभागामध्ये? त्या प्रभागामध्ये म्हणजे पाण्याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. पाण्याचा पाणी वेळेवर येत नाही. बरोबर. आपण महानगरपालिकेला वेळोवेळी त्यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे पाणीचा एक लाईन ठेवा. आमचे कामगार वस्ती आहे तिथं. कामगार वस्ती असल्यामुळे आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितलेलं आहे की पाणी एका वेळी द्या. सकाळी 7 वाजता द्या आणि सकाळी 6 वाजता द्या. आणि या वेळोवेळी प्रयत्न करून सुद्धा अजून न्याय भेटत नाही. आणि
गटरीचं काम आहे, डेअरीचं काम आहे, रस्त्याचं काम आहे, युवावृत्तीचं काम आहे, पोलाचं काम आहे युवावृत्तीसाठी बरं. लागणारे. परंतु या समस्यांमधून आमच्या एरियामध्ये हे समस्या रोजची समस्या आहे आणि वारंवार महानगरपालिकांना कळवत आहे. महानगरपालिकांचे काही कर्मचारी आहेत, त्यांना आम्ही काम बंद करून घेतो, काही काम होत नाही. कुठल्या पदावरती नसताना सुद्धा ते काम करत आहे. इरफान भाई, काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही किती वर्षांपासून कार्यरत आहात? काँग्रेस पक्षापासून मी आता जवळपास 18 वर्ष झाले. 18 वर्ष झाली. आपण असं म्हणलं तर आमच्या कुटुंबातून काँग्रेस पक्षाचा वारसाच आहे. अच्छा अच्छा. तरी सुद्धा मी ज्यावेळेस मला समज आली म्हणजे पक्ष कुठला निवडायचा, कुठलं कसं करायचं, काय करायचं, आम्ही बघितलेलं शिंदे साहेबांना, बरोबर. आम्ही बघितलं प्रणिताई शिंदेना, त्यांचं कार्य बघून आम्ही पार्टीची विचारधारा बघून, माननीय राहुल गांधी यांचे विचार बघून, बरोबर, या पार्टीसोबत महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, यांच्या विचारानुसार जी पार्टी चालती, आम्ही त्या पार्टीला जवळ केलेला आहे, त्याच पार्टीचं काम करत आलो. इरफान भाई, तुम्ही हे जे सामाजिक कार्य करता, समाजातील वंचित घटकासाठी काम करता आणि विविध आंदोलनं करता, तुम्ही या तुमच्या कार्याची दखल तुमच्या ती पक्षातील जी श्रेष्ठी आहे, जे ज्येष्ठ नेते आहेत, ते घेतात का? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही हे जे कार्य करताना त्यांच्यापर्यंत ते पोहोचतं का, की माझा आपल्या पक्षाचा कार्यकर्ता हे कार्य करताय? हा, पार्टी बघत आहे, पार्टीचं काम, माझं कार्य पार्टी बघत आहे आणि कार्य मी करत असतो. आणि पार्टीचा विषय नाही, आपल्याला शेवटी जनतेचं काम ओके ओके. जनतेसाठी लढायचंय, झटायचंय, जनतेला न्याय द्यायचा आपला एकच उद्देश आहे आणि तेच कार्य करत आहे. कुणी बघू दे न बघू दे, नेकी कर दर्या मिटा, अशा पद्धतीचं तुमचं कार्य आहे. अतिशय खूप चांगली तुमची विचार आहेत इरफान भाई. लोकांना आपण प्रचार कधी करत नाही. आपण जे कार्य केलंय ते तुम्ही म्हटल्यासारखं नेकी कर दर्यामध्ये सोड. बरोबर. इरफान भाई, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की गेल्या 7-8 वर्षांपासून जर आपण पाहिलं तर सोलापूर शहरामध्ये मुस्लिम समाजातील युवा वर्ग जो आहे तो ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन हा जो पक्ष आहे त्या पक्षाकडे आकृष्ट होत चाललेला आहे. मग तुम्ही त्या पक्षाची निवड न करता तुम्ही काँग्रेसकडे कसं गेलं? हे जे पक्ष आहे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन, जे एमआय म्हणजे पक्ष आहे ना, ते दुसरं बीजेपी आहे. अच्छा. म्हणलं तर दुसरं बीजेपी चालते, बी टीम आहे ते. अच्छा. आणि आपल्याला ते चालत नाही. जे एका समाजाचा, एका वर्गाचा जर विचार करत असेल तर आपल्याला चालत म्हणजे सर्व समावेशक राजकारण करायचं तुम्हाला, सर्वांना जीवन, सर्वांची कुठल्याही धर्माचा न विचार करता, कुठल्या जातीचा विचार न करता, बस ते माणूसकी आहे म्हणून ते विचार करणारी पार्टीसोबत मी जोडलेला आहे आणि त्या विचारधारासोबत काम करत आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार आहात आणि काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार. आणखी म्हणजे आता तुम्ही काँग्रेस पक्षाकडे मागणी करणार आहे तुमच्या उमेदवारीसाठी. आणखी तुम्हाला म्हणजे काँग्रेस पक्षासाठीच इतर कोण आहे का तुमच्या प्रभागामध्ये मागणी करणारा काँग्रेस पक्षाकडे? बरेच लोक आहेत काँग्रेस पक्षाकडून मागणी करणारे. माझे हिशोबाने 50 तरी लोक आहेत. बरोबर. प्रभाग 19 मागणी करतात. तर इरफान भाई, कदाचित तुम्हाला माहित नसेल, तुमच्या प्रभागामध्ये जाऊन आम्ही तुमचा पूर्ण डाटा काढलेला आहे की तुम्ही कोणकोणतं कार्य केलेलं आहे. आणि आमचे जे पत्रकार जातात त्या प्रभागामध्ये जाऊन आम्हाला समजलं, आमच्या प्रतिनिधींना समजलं की तुम्ही काँग्रेस पक्षाकडनं इच्छुक उमेदवार आहात, म्हणजे काँग्रेस पक्षाकडे तुम्ही मागणी करणार आहे. तर तुमचा डाटा काय आहे आमच्या पत्रकारांनी जाऊन काढलेले, सगळे फाईल माझ्या समोर आहे, त्यांनी काढलेली पूर्ण काय काय आहे. त्या हिशोबानेच मी बघतो की तुम्हाला कदाचित माहित नसेल ते सगळे तुम्ही केलेलं कार्य आमच्या हातात आहे, म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यावर आधारित प्रश्न विचारणार आहे. आणि यापूर्वी सुद्धा तुम्हाला मी विचारले. माझा एक प्रश्न असा आहे इरफान भाई, की ज्यावेळेस तुम्ही समाजकार्य करत असता किंवा एखाद्या सार्वजनिक समस्यांचा पाठपुरावा करून आपल्या महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये जाता, तिथल्या झोन कार्यालयामध्ये जाता, तिथले अधिकारी तुम्हाला मदत करतात, सहकार्य करतात?
तुमची जे टीम जे माझा डाटा काढलेली आहे ना ते अजून थोडा काढायला पाहिजे. हे डाटा जे आहे ना महानगरपालिकेसोबत लढलंय न्याय द्यायचा प्रयत्न महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत मी काही दिवसापासून मागणी करत आहे की आमच्या समोर या एरियामध्ये रस्त्याचं काम बाकी आहे, या एरियामध्ये दिवाबत्तीचं काम बाकी आहे, या एरियामध्ये नळाचं काम बाकी आहे, या एरियामध्ये गटरीचं काम बाकी आहे. अजून सुद्धा कामी महानगरपालिकामध्ये सध्या इलेक्शन नाही म्हणून अजून ते काम पेंडिंग आहे. आणि जर यावेळेस पार्टी मला संधी दिली तर नक्की या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि आमच्या भागामध्ये जे जास्त बीडी कामगार आहे, बीडी कामगार मध्ये आता बऱ्याच मी बातम्यामध्ये बघतोय तर बीडी कामगार जे कारखाने आहेत मोठमोठे ते कारखाने बंद पडणार आहे. लोकसभामध्ये मुद्दा पण पंडितताई यांनी उचलले होते. आमचे नक्की योग्य ते मुद्दा उचललेले आहे. जर कारखाने बंद पडले तर बीडी कामगार जगणं कठीण आहे. तर त्याच विचाराने मी मोठा निर्णय घेतलेला आहे. आमच्या परिसरामधल्या जे गरजो गोरगरीब विधवा घटस्फोट जे महिला आहेत त्यांचं घर चालण्याकरिता मी त्यांना त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी एक 2000 मशीन वाटणार आहे आमच्या परिसरामध्ये. ते मोठा निर्णय मी घेतलेला आहे. 2000 मशीन तुम्ही जे वाटणार आहे ते म्हणजे शासकीय योजनेतून तुम्ही वाटणार आहे का वैयक्तिक वाटणार आहे? नक्की मी शासकीय योजनेतूनच वाटणार आहे. बरोबर. विश्वकर्मा योजना आहे. बरोबर, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हा, ते प्रयत्न करणार आहे आणि लढणार शासनासोबत. आंदोलन करायची गरज पडली तर आंदोलन देखील करणार. बरोबर. आणि त्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करणार आहे. त्यांना न्याय मिळवून देणार. इरफान भाई, मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 19 मधून अर्थातच प्रभाग क्रमांक 19 मध्ये काँग्रेस पक्षाची खूप मोठी टीम कार्यरत असेल, सक्रिय असेल. तर प्रभाग क्रमांक 19 मधून प्रणितताई शिंदे यांना किती मतांची आघाडी मिळाली? लोकसभेला चांगलं त्यांना प्रतिसाद भेटलेला आहे. आमच्या प्रभागातून प्रभाग पहिला 20 मध्ये होतं आणि आता आमचं थोडं जे हिस्सा आहे 7-8 हजार मतदान जे आहे ना प्रभाग 19 मध्ये मिळालेलं आहे. आता पहिला आमचं 20 मध्ये होता आणि 20 मधनं काम केलेलं आहे. प्रभाग 20 मधनं आमचं जे टोटल मतदान जे होतं ताईंना आम्ही 40 हजार पर्यंत मतदान देऊ घातलेलं आहे. बरोबर. म्हणजे ते एकंदरीत फक्त प्रभाग क्रमांक 19च नव्हे तर आसपासच्या परिसरात मी जवळजवळ 35 ते 40 हजार मतं प्रणितताईंना देऊ घातलं. खूप चांगली गोष्ट आहे. बरं इरफान भाई, तुम्हाला काय वाटतं की आता सध्या त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19 मध्ये विद्यमान नगरसेवक कोण आहे? आता सध्या तर 2017ला निवडणूक झाल्यानंतर 2022ला त्याची मुदत संपली आणि 2022 पासून आज तागायत पूर्ण सोलापूर शहरामध्ये प्रशासनाचं राज्य आहे, बरोबर आहे. परंतु त्या काळात 2017 साली निवडून आलेले कोणकोणते नगरसेवक? आमच्या प्रभागातून नेहमी आम्ही बाबा मिस्त्री साहेब आहेत, काँग्रेसचे लीडर, मोठं लोकप्रिय नगरसेवक म्हणून ते उभारतात आणि त्यांचं काम आम्ही 30 वर्षापासून काम करत आहे आणि त्यांनी निवडून आलेले आहेत. त्यांच्यासोबत परवीन इनामदारजी मॅडम आणि काटकर मॅडम आहेत, परवीन निकाळजे आहेत आणि हे आमचं काँग्रेसचं पॅनल आहे, काँग्रेसचं गड आहे. आणि नेहमी आम्ही काँग्रेस पार्टीसाठी तिथं काम करून लोकांना मदतीचं आम्ही काम त्यांना निवडून दिलेलं आहे, त्यांना जिंकून दिलेलं आहे. तिने आमच्यावरती जिम्मेदारी दिली तिकडचं काय काम असेल तर तू बघ आणि आम्ही त्या हिशोबाने आम्ही प्रभागामध्ये काम करत आहे. बरं इरफान भाई, शेवटी जनतेला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता जेणेकरून तुमच्या प्रभागातील मतदार जे आहेत तुम्हाला मतदान करण्यासाठी प्रेरित होतील? बोला. जनतेसाठी मी काम करणार आहे. सध्या तर आमच्या प्रभागामध्ये पाण्याचं काम सर्वात मोठं अडचण आहे. पाणी वेळोवेळ येत नाही. पाण्याचा मुद्दा उचलणार आहे मी. सध्या तर पहिल्या तर पाणीचं काम करणार आहे. प्रभागामध्ये 2 वेळा पाणी देणार आहे मी. व्हेरी गुड. 2 दिवसाला एकदा पाणी, 2 दिवसाला पाणी देणार, 2 टाइम देणार आहे. व्हेरी गुड. क्या बात. आणि
दुसरी गोष्ट आहे जे गटरीचं काम आहे, रस्त्याचं काम आहे, ते सगळे रस्ते मी स्मार्ट सिटी म्हणून आमचं प्रभाग हे सोलापूरमध्ये मेसेज भेटावं म्हणून सर्वात मोठं काम करणार आहे. आणि रस्त्याचं काम करणार, ड्रेनेजचं काम करणार, नळाचं काम करणार, दिवाबत्तीचं काम करणार, जिथं जिथं अडलेलं काम आहे, अजून बाकी काम आहे, त्या प्रभागामध्ये जाऊन मी स्वतः जाऊन मी इलेक्शन लढवणार. म्हणजे फक्त मी कामासाठी हे राजकारणासाठी मी इलेक्शन लढत नाही, समाजकार्यासाठी मी इलेक्शन लढणार आहे. आणि समाजकार्यासाठी मी पुढे जाणार आहे, घरोघरी जाऊन लोकांच्या दारात जाऊन जिथं जिथं ज्या ज्या समस्या मी एनी टाइम 24 तास त्यांच्यासाठी मी प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. मला अपेक्षा नाहीये राजकारणात यायची, मला राजकारणात मला आवडत नाही, राजकारण मला आवडत नाही. फक्त मला समाजकार्य करायचं, समाजकार्यासाठी मी जगत आहे, समाजकार्यच करणार आहे, मरे दमपर्यंत मी समाजकार्य करणार आहे. मी गरिबी बघितलेलं आहे, या परिसरामध्ये जे जे समस्या आहेत त्या समस्या संपवण्यासाठी मी राजकारणात आलेला आहे. माझं कारोबार आहे, मी कारोबार करत आहे. मला हे राजकारण मला आवडत पण नाही. मी राजकारणाचं माझं काय लालच नाही, कुठल्या पदाचं लालच नाही, कुठल्या पैशाचं लालच नाही. फक्त जनतेचं काम व्हावं आणि जनतेला न्याय मिळावं हीच माझी अपेक्षा आहे. जे म्हणलो मी तुम्हाला आत्ताच म्हणलो 2000 मशीन वाटणार आहे मी. आमच्या परिसरातल्या लोकांना कामगार वर्ग आहे, काही कारखाने बंद पडलेले आहेत, काही कामगार काम नाही त्यांना. बुधवार आठवड्यातून एकदा जे काही सेंटरिंग काम जातात, काही बिल्डिंग काम साठी जातात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. जे आमच्या महिलांना त्यांचं घर चालव म्हणून त्यांचे नवऱ्यांना काम नाही आहे. काही लोक तर सोलापूर सोडून गेले. मग असल्या स्थितीमध्ये मी काय विचार करत आहे की महिलांना काय तर काय घरात घरगुती काम भेटावं म्हणून ह्या अपेक्षातून मी 2000 मशीनाचा संकल्प घेतलेला आहे आणि ते लवकरात लवकर मी ते संकल्प पूर्ण करणार आहे. त्यांचं घर चालावं, त्यांचा काय तर काय लेकर जे त्यांचे लेकर आहेत, येणारे भविष्य ते देशाचे, आणि त्यांना चांगली शिक्षा भेटावं म्हणून त्यांचा हात बळकट करण्यासाठी मी हे मशीनाचा निर्णय घेतलेला आहे. आणि काही जरी असू दे विश्वकर्मा योजना अंतर्गत मी महिलांना 2000 मशीन देणार आहे आमच्या परिसरातल्या. हे माझं ध्येय आहे. आणि त्या परिसरामध्ये आणि त्या येणाऱ्या पिढीसाठी चांगली शिक्षा भेटावं म्हणून एक चांगलं मोठं इंग्लिश मीडियम शाळा बांधणार आहे, ते पण मोफत असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या परिसरामध्ये हॉस्पिटल आम्हाला 6 ते 7 किलोमीटर पडते. सिव्हिल हॉस्पिटल आपल्या गुरुनानक मध्ये महिला हॉस्पिटल झाले ताईंच्या कृपाने. परंतु ह्या परिसरामध्ये जे गर्भवती महिला आहे त्यांना जवळ व्हावं म्हणून एक शासकीय रुग्णालय म्हणून मी तिथे चालू करणार आहे आमच्या परिसरामध्ये, महानगरपालिकेचा. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या चार हेल्थ चांगलं असावं म्हणून म्हातारे असू दे किंवा वयस्कर असू दे, दुसरी गोष्ट म्हणजे यंग असू दे, लहान लेकर असू दे, या येणाऱ्या पिढीसाठी जे भविष्य आहे देशाचे त्यांच्यासाठी मी जिम बांधणार आहे आणि स्विमिंग पूल बांधणार आहे. आणि ते सर्व मोफत असणार आहे, परिसरांना लाभ भेटावा म्हणून हे माझी इच्छा आहे. आणि चांगल्या ते चांगलं काम करायचा प्रयत्न करणार आहे, हेच माझी ध्येय धोरण आहे. इरफान भाई, आपण अतिशय आक्रमक आणि द्वेषपूर्ण विचाराने आमच्या दर्शकांना प्रभावित केलेलं आहे. आपलं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण जनशक्ती न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले अमूल्य विचार आपल्या दर्शकांना दिलात, त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.